विद्यालयामध्ये 5वी आणि 8वीच्या स्कॉलरशिपला बसलेल्या सर्व विद्यार्थिनींच्या पालकांचं, विशेषतः माता पालक वेळात वेळ काढून आलेले आहेत, 2 पिता पालक आहेत, त्या सर्वांचं विद्यालयाच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतो। तर आजच्या कार्यक्रमाचा उद्देश हा आहे की स्कॉलरशिपच्या परीक्षेला सामोरे जाताना आपला पाल्य स्कॉलरशिपसाठी अतिशय महत्त्वाची परीक्षा देणार आहे म्हटल्यानंतर आपण पालकांनी अलर्ट राहणं ही काळाची गरज आहे। कारण स्कॉलरशिप परीक्षा हा पाया आहे। भविष्यातील 12वी नंतरचे प्रोफेशनल कोर्स जे आहेत, इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल, या प्रोफेशनल किंवा व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेताना सगळीकडे एंट्रन्स जी असते प्रवेश परीक्षा, तर ती प्रवेश परीक्षा स्कॉलरशिपच्या धर्तीवरतीच असते। त्यामुळे एकदा का पाया पक्का झाला मुलींचा की काय होतं, परत 12वी नंतर CET असेल, नीट असेल, JEE असेल, या परीक्षेना अतिशय चांगल्या प्रकारचे मार्क्स त्या मुलींना पडतात। तेवढंच नव्हे तर ग्रॅज्युएशन नंतर या मुली ज्यावेळेला स्पर्धा परीक्षा देतात, MPSC, UPSC, MPSC म्हणजे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनची परीक्षा असेल, UPSC म्हणजे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनची परीक्षा असेल, तर या परीक्षांना सुद्धा 4थी, 5वी आणि 8वीला असणाऱ्या स्कॉलरशिप परीक्षेची जी गणित आहे, बुद्धिमत्ता आहे, भाषा विषय आहेत, तर ह्याच्यातले प्रश्न असतात। म्हणजे आता ज्या वेळेला आपला पाल्य किंवा विद्यार्थिनी स्कॉलरशिपसाठी अभ्यास करते त्यावेळेला ती एक प्रकारे भविष्यातील अनेक स्पर्धा परीक्षा क्रॅक करण्यासाठी तयार होत असते। म्हणून आत्ताच त्या विद्यार्थिनींना किंवा आपल्या मुलीला कशा पद्धतीनं ग्रीप मिळेल, लिफ्टअप मिळेल, ह्यासाठी आपण माता म्हणून आणि पिता म्हणून सुद्धा आपली रिस्पॉन्सिबिलिटी किंवा जबाबदारी वाढते। फक्त माता पालक पिता पालक नाही, आमच्या सुद्धा त्या मुलीच आहे। जितकं तुम्ही त्यांना तुमचे आई वडील म्हणून त्यांना तुम्ही केअरिंग करता, त्याच्याही पेक्षा जास्त आम्ही त्यांची काळजी करतो की ही माझी मुलगी आहे असं समजून आम्ही ते प्रत्येकीला गायडन्स करतो। किंबहुना आमच्या संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय वैभव काका नायकवडी आणि स्कॉलरशिप किंवा स्पर्धा परीक्षेचा आमचा जो विभाग आहे त्या विभागाची दर महिन्याला मीटिंग घेतो आम्ही। त्या मीटिंग मध्ये असं सांगितलंय की आपल्या विद्यालयाचा स्कॉलरशिपचा निकाल हा जिल्ह्यामध्ये तापला पाहिजे। आमच्यावरती जबाबदारी वाटून दिलेली आहे आणि त्यामुळं स्पर्धा परीक्षेमध्ये किंवा स्कॉलरशिपसाठी आमच्या विद्यालयातील विद्यार्थिनी जास्त संख्येने चमकतातच, पण अजून सुद्धा त्यांना बूस्ट मिळावा, त्यांना अजूनही पुशअप मिळावं यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करतोय। तुमचं त्याला नक्कीच सहकार्य लाभेल। घरी आता आपली रिस्पॉन्सिबिलिटी काय असणार आहे, 9 फेब्रुवारीला स्कॉलरशिपची परीक्षा आहे, तर आता आज तारीख आहे 25 तारखेपासून 9 तारखेपर्यंत तुम्ही प्लॅन करा। एवढ्या दिवसामध्ये तिचे कोणते कोणते विषय परफेक्ट आहेत, 300 मार्कापैकी आपला पाल्य कितीच्या पुढे गेला की तो मेरिटमध्ये बसेल, पात्रता म्हणजे पात्र होईल त्याला शिष्यवृत्ती मिळण्यासाठी। तर बऱ्यापैकी विद्यार्थिनींना 8वीच्या 300 पैकी 200च्या वरती आहेत, 250च्या वरती काही जणी आहेत, 5वीला सुद्धा तसंच आहे। अजूनही मार्क्स वाढावे यासाठी शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्ही त्याचा आहार चांगला ठेवा, मानसिक आरोग्य चांगलं राहील यासाठी प्रयत्न करा। तिला घरगुती कुठल्याही कार्यक्रमामध्ये इन्व्हॉल्व जास्त करून घेऊ नका, तिचा वेळ वाया जाईल असं काही न करता तिला कारण नसताना जागरण टाळणं, त्याचबरोबर आहार चांगला पाहिजे, त्याचबरोबर तिला मेंदूचं कार्य व्यवस्थित होण्यासाठी परीक्षेच्या वेळेला परीक्षेच्या आदल्या दिवशी जागरण अजिबात नको, ऍसिडिटी होईल किंवा पित्त होईल असं काही खायला देऊ नका। आणि सगळ्यात महत्त्वाचं फळं असतील, दूध असेल, केळी असतील, अशा चांगल्या प्रकारचा कडधान्य आहार द्या आणि तिचं आरोग्य चांगलं ठेवा। परीक्षेला सामोरं जात असताना त्या विद्यार्थिनींना आमच्या इंगोले सरांनी असेल किंवा पवार मॅडमनी जे परीक्षा घेतलेल्या आहेत त्याचा हे तयार केलेला आहे। प्रत्येक 20 सराव झालेले जे आहेत, प्रत्येक सरावाचे मार्क्स आमच्याकडे आलेले आलेख चढता आहे का हेही मी त्यांना वारंवार विचारते। म्हणजे जास्तीत जास्त मार्क्स या मुलींना मिळावे यासाठी आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे। आणि मी असंही मुलींना सांगते की तुम्ही तुमच्यामधला कॉन्फिडन्स जो आहे तो नेहमी काय करा, चांगला ठेवा। कॉन्फिडन्स इज द की ऑफ सक्सेस। यशस्वी व्हायचं असेल तर तुमचा आत्मविश्वास हा चांगला पाहिजे। आणि मुलींना तर मी नेहमी सांगते, आजच्या प्रत्येक जगामध्ये मुली मुलांच्या पेक्षाही चांगलं काम करीत आहेत। आपल्याला अभिमान वाटेल अशी गोष्ट, उद्या 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं दिल्लीच्या कर्तव्य पथावरती जे संचलन आहे त्या संचलनामध्ये हवाई दलामध्ये बीडची एक कन्या मुलगी, तिचं नाव दामिनी देशमुख, फ्लाईट लेफ्टनंट पदावरती ती रुजू झालेली आहे
आणि फ्लाईट लेफ्टनंट म्हणून तिथंच थांबलेली नाही, तर 144 जणांच्या टीमचं ती नेतृत्व करते. परेड कमांडर म्हणून तिची नेमणूक झालेली आहे. आणि दिल्लीच्या राजपथावरती किंवा कर्तव्य पथावरती तुम्ही बघता चित्ररथ असतात, संचलन सुरू असतं. आणि त्याच्यामध्ये एक छोटंसं उदाहरण सांगते तुम्हाला. मुली कुठेही मागं नसतात. अगदी आपल्या राज्यातील मी म्हणते पहिली महिला पोलीस अधिकारी किरण बेदी ही सुद्धा ज्या वेळेला अंगकाठी अशी होती आणि त्यावेळेला बऱ्याच पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये जरी महिला अधिकारी झाली तरी तिलाही सहन करावं लागतं. त्याचं एक उदाहरण असं की त्याला सगळ्यांनी किरण बेदीला म्हटलं की तुम्ही मला 10 किलोची तलवार घेऊन तुम्ही एवढं संचलन कसं करू शकणार. त्यावेळेला ठामपणे त्यांनी उत्तर दिलं की मी जर कठीण आणि अवघडातली अवघड IAS परीक्षा पास होऊ शकते, IPS परीक्षा पास होऊ शकते, तर मला तलवार घेऊन चालणं काय अवघड नाही. मी ते निकष पार करूनच इथपर्यंत आलेले. आणि त्या कर्तव्य पथावरती ज्या वेळेला तिनं संचलन केलं त्यावेळेला इंदिरा गांधी तिथं पंतप्रधान होत्या. त्यांनी बघितलं एक महिला पोलीस अधिकारी एवढं सुंदर संचलनाचं नेतृत्व करते एका तुकडीचं. त्यावेळी स्वतः त्यांना बोलवून घेतलं. म्हणजे राष्ट्रध्वज किंवा झेंडा फडकवण्याचा कार्यक्रम संपल्यानंतर किरण बेदींना बोलवून घेतलं आणि त्यांना संध्याकाळी डिनरसाठी इन्व्हाइट केलं. म्हणजे संध्याकाळच्या जेवणाला त्यांना बोलवून घेतलं. म्हणजे दखल घेतली जाते. पण त्यासाठी महिला ठाम राहणं, आपल्या मुली सुद्धा भावी अधिकारी होणार आहेत, भावी महिला चांगल्या पद्धतीच्या आदर्श गृहिणी होतील. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये असेल, इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल, पॉलिटिक्स असेल किंवा अजून काही जे शिक्षण, क्रीडा किंवा कुठलंही क्षेत्र, संशोधन क्षेत्र, या क्षेत्रामध्ये आपल्या मुली कुठेही कमी पडणार नाहीत. तर त्यांना चांगलं मार्गदर्शन व्हावं यासाठी आमचं जिजामाता विद्यालय नेहमीच अग्रेसर राहतं. आणि त्यामुळं मी या विद्यालयाची मुख्याध्यापिका म्हणून एक तुम्हाला नम्र निवेदन करू इच्छिते की तुम्ही